मग मी एक ओबीसीचं प्रामाणिकपणे काम करतो, एक असुरक्षतेची भावना निर्माण झाली. मला कुणावर ही टीका करायची नाही, मी इतका मोठा नाहीये, पण ज्यांच्याकडून खरंच अपेक्षा खूप आहेत की कारण की ओबीसी मध्ये खूप भीतीचं वातावरण चालू आहे. अशा प्रकारे जर ओबीसीचा एकटा पडला तर नक्कीच ओबीसीच्या आरक्षणाचा आणि अस्तित्वाचा अंत होईल. म्हणून मी लगेच 10 तारखेला तो सकाळी व्हिडिओ केला. याच्यामध्ये मी कुठलीही टीका केली नाही. माझं एकच म्हणणं होतं की खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर त्यांचा वारसा म्हणून आम्ही तुम्हाला पाहतोय आणि ओबीसीचं आरक्षण संविधानिक खरं आम्हाला असं वाटतंय की डॉक्टर प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पदरात घ्यावं आणि ते आरक्षण वाचवण्याच्या दृष्टीने आमचं नेतृत्व करावं अशी माफक मी अपेक्षा व्यक्त केली. मला माझ्यावर अनेक जणांनी टीका केली, काय हरकत नाहीये, पण मी